नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. विजिटसाठी येलेलं इकडे ब्लड कलेक्शन होता, कामानिमित्त येईल. तर म्हटलं एक गुरुवारच्या निमित्ताने एक दत्त मंदिरचा एक व्हिडिओ बनवूया. तर सर नमसवाडीत येईल. त्या नमसवाडीचा परिसर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा तो या ठिकाणी छानपैकी परिसर असा. इकडे आंब्याचे बागे वगैरे असत, अतिशय सुंदर हा. तर या आंब्याच्या बागेत आणि मस्त की छान वसलेला आहे दत्त मंदिर असा. हे पुढे गेलो, हे आडेली गेलो रोड, आणि इकडून येतात तो वेतोऱ्यातनं नमसवाडी येतात, हा पाठीमागचा रोड आहे तो. तर आता आपण जाऊया आतमध्ये, वळाचा इथून पायवाट असा थोडीशी. चला तर भेटूया डायरेक्ट दत्त मंदिरकडे. ही असा पायवाट, त्या पायवाटीन पुढे जाऊचं आपल्या. चांगली वाटली पायवाट, त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवूया. आता गाडी गावाची नाही सर. आता आम्ही पोहोचतो दत्त मंदिरकडे. तुम्ही बघू शकता समोर छोटासा दिसता ह्या असं दत्त मंदिर. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ब्लड कलेक्शन केलं. तर ते सर माका पेटी दिसली. पेटी म्हणजे आपल्या आवडीचा विषय. कशी वाजवली ती नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही. पेटी व संगीत हे माझा आवडता विषय, त्याच्यामुळे पेटी बघितल्यावर जरा म्हटलं वाजवशी वाटली. छानपैकी पेटी होती. जे का कलेची आवड असता तो कसंच थांबा शकणार नाही. समोर पेटी दिसंदे, पक्वाद दिसंदे. कलेची आवड असल्यानंतर तो हमखास एकतरी त्याच्यातलं पक्वादचं मुकडं किंवा पेटीवरचा थोडा तरी गायन करून जातलो. तर मी आता दत्त मंदिरकडे पोचलो. या असा दत्त मंदिर, छानपैकी परिसर असं तुम्ही बघू शकता. अतिशय फुलझाड वगैरे ते घर असं त्यांचं. त्या घराच्या बरोबर समोरच दत्त मंदिर असा. ह्यो असा आंब्याचा परिसर, सगळे आंब्याची कलमं असली. त्या ठिकाणी कणगी वगैरे लावलेले असतात, कणगी करांदे वगैरे. परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर असा. दत्त जयंती दिवशी नक्की या. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असता, महाप्रसादाचा पण लाभ घ्या. चला तर मग मंदिरात प्रवेश करूया. दत्त महाराजांचं दर्शन घ्या. विठ्ठल रखुमाईची पण मूर्ती असा. रामकृष्ण हरी. काम आवरून झालं तसं मग निघालं. निघताना म्हटलं घरात नारळ होते जेवणासाठी, नारळ घेतलं आणि जाऊन निघालं. तर वाटेत कसा धूळ वगैरे खात होती, कारण त्याचं बघा तुम्ही रस्त्याचं काम वगैरे चालू असा. मग वाटतं BSNLची वगैरे कामं चालू असतात रस्त्याच्या बाजूक. ती वायर वगैरे टाकतात त्यांची. रस्तं पण चांगलं असतं तसं, पण ते रस्त्याचं काम चालू असल्यामुळे एकेरी वाहतूक चालू झालेली आहे. त्याच्यामुळे वाहन सावकाशच चालू काय. सगळ्यांका विनंती आहे, वेंगुर्ला कुडाळ रोड असतात तर त्या रोडाक सावकाश गाडी चालवा. मी आता जाते कुडाळच्या दिशेन, कारण म्हाका तो कुडाळमध्ये जाऊन बाजार करूचो असा, मेडिसिन घेऊची असत. त्याच्यानंतर मग घराक जातले. घराकडे गेल्यानंतर जेवतलं. जेवून झाल्यानंतर थोडी तयारी करूची असा, इस्त्री वगैरे करूची आहे. इस्त्री वगैरे करून मग निघायचं असं मामाच्या घराकडे, कारण आज असं मामाच्या गावची जत्रा. तर त्या जत्रेनिमित्त जायचा होता. तर त्या ठिकाणी आम्ही पोचलो आणि त्या ठिकाणची मांजरा वगैरे बघा नवीनच आणलेली मुंबईवरून. मामाच्या घराकडे गेल्यानंतर चहा पाणी केला, आजीची विचारपूस केली आणि नंतर आम्ही निघालो मंदिराकडे. कारण मंदिरात जत्रेक जाऊन नंतर पालखी सोहळा झाल्याच्या नंतर घराक निघायचा होता रात्री, कारण दुसऱ्या दिवशी आमका सकाळी उठून कामाक जायचा होता. तर आता आपण जाऊया मंदिराकडे. त्या ठिकाणी गेल्यावर तुमका मंदिराचा परिसर वगैरे दाखवते, कशा प्रकारे जत्रा भरते ती, मंदिर कसं आता पण दाखवतंय. माझ्या मामाचं गाव पोखरण गावचं दैवत लिंगरवणात त्याची जत्रेक कशा प्रकारे लायटिंग वगैरे, आणि त्यांचं देऊळ किती प्रशस्त असं तर बघा. हल्लीच बांधलेला असा, अतिशय सुंदर आणि मस्त. या स्टेजवर दाखवलं होता, म्हणजे दशावतारी नाटक होता. आजगावकर कंपनीचं दशावतारी नाटक या ठिकाणी केलं जातं. ह्या असा पोखरण गावचा आराध्य दैवत श्री देवलिंग रवळनाथ. तुम्ही पण दर्शन घ्यावा.
कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच या मंदिरात भेट द्या. जत्रा जशी फिरायला झाली तशी मग आम्ही गेलो भजी खाऊ. भजी व चहा मागवली. छानपैकी भजी होती. गावातलाच दुकान होता कोरेगावकरांचा. अतिशय सुंदर भजी वगैरे भेटतात. तुमका भजीचा आस्वाद घेऊचा असात तर जत्रा चुकली तुमका. त्याच्यामुळे सप्त्याक रामनवमीच्या कालावधी सप्तो असता तेव्हा नक्कीच या मंदिराकडे भेट द्या आणि भज्याचा आस्वाद घ्या. तर अशा प्रकारे जत्रा संपन्न झाली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.